तर पुण्यातील नसरापूरमध्ये आभार कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला। कॅन्डल मार्च काढत पोलीस प्रशासन आणि कोर्टाचे आभार मानण्यात आले। नसरापुरातील स्वप्नलोक नगरीत ते मुख्य बाजारपेठेपर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। पुण्यातील नसरापूर घटनेचा आज ऐतिहासिक निकाल लागलेला आहे। अवघ्या 59 दिवसात खरं तर जो नराधम होता या प्रकरणातल्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा जी आहे ती कोर्टाने सुनावली आहे। आणि नसरापूर ग्रामस्थ एवढे सेन्सिटिव्ह आहेत की प्रत्येक गोष्टीला ते एकदम ह्याच्याने हाताळतात, सेन्सिटिव्हली हाताळतात। ह्याच्यात मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे पण आभार मानतो, न्यायव्यवस्थेचे आभार मानतो आणि जे जलद गतीने जे सहकार्य केले यंत्रणा, जी शासकीय यंत्रणा होती त्यांचे पण आभार मानतो। चिमुकलेला न्याय मिळाला असं वाटतं का? हो वाटतं, त्याबद्दल तर समाधान वाटतंय। आनंद नाही होत पण समाधान वाटतंय। एकीमुळे हे सगळं पार पडलं आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं। ती मुलगी माझ्या समोरची जाणार रामजन्माच्या दिवशी माझ्या शेजारी बसली ती मुलगी, मला त्यांनी फुलं आणून शेण दिली। म्हणली आजी तू कुठून आली असतं? म्हणलं मी ह्याच गावची आहे बाळा, माझ्या शेजारी बसली ती अजून नंतर माझ्या मुलगी गेली नाही अजूनही तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत। असं आहे ती मुलगी। जो निकाल लागला त्यावर समाधानी आहे? हो समाधानी आहे। छोट्या मुलीला न्याय मिळाल्याबद्दल मी सरकारच्या आणि पोलिसांचे पण आभारी आहे। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर।